सर्वांना नमस्कार. सविनय जय भीम, जय ज्योती. ज्ञानज्योत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, मांजरी हडपसर पुणे व संत गाडगेबाबा साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य ओतूर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित काव्यस्पर्धा तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांची 198वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ऑनलाईन व्हिडिओ सादरीकरण स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेचा विषय आहे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले. मी या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. माझं नाव गायकवाड मनोज रामचंद्र. मी शहापूर तालुका येथील असून माझा जिल्हा ठाणे आहे. मी कविता सादरीकरण करत आहे. तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंना वंदन सादर करत आहे. वंदन हे माझे क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना, वंदन माझे हे क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना, ज्यांनी दाखवलेल्या सम्यक विचारांना, ज्यांनी दाखवलेल्या सम्यक विचारांना. गुलामीत जगणे योग्य नाही मानवा. तात्यासाहेब ज्योतिबा फुले आपल्याला सांगतात की गुलामीत जगणे योग्य नाही मानवा, गुलामगिरी ग्रंथ लिहून सांगितले प्रबुद्ध व्हा, सांगितले प्रबुद्ध व्हा. या देशातील शेतकरी आणि शेतकऱ्याची व्यथा हंटर कमिशन पुढे मांडताना तात्यासाहेब म्हणतात, शेतकरी माझा बळीराजा, शेतकरी माझा बळीराजा, व्यथा त्याच्या किती मांडू. शेतकरी माझा बळीराजा, व्यथा त्याच्या किती मांडू. सरकार मायबापा सुडाने आता किती रक्त आम्ही सांडू. सरकार मायबापा रक्ताने आम्ही किती रक्त सांडू. शिक्षणाची दारे खुली केली, शिक्षणाची दारे खुली केली ऐतिहासिक भिडेवाड्यात. शिक्षणाची दारे खुली केली ऐतिहासिक भिडेवाड्यात. सोन्याचे दिस आज आले आहेत महिलांच्या आयुष्यात. या देशामध्ये चूल आणि मूल ही व्यवस्था होती. महिलांनी कुठलंही शिक्षण घ्यायचं नाही, कुठली प्रगती साध्य करायची नाही. या गोष्टीवर वार करून तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंनी भिडेवाड्यामध्ये सर्वात प्रथम मुलींची शाळा काढली आणि म्हणूनच आज महिला चांगल्या पद्धतीत शिक्षण घेत आहेत, खऱ्या अर्थानं या देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. आणि म्हणून शिक्षणाची दारे खुली केली ऐतिहासिक भिडेवाड्यात, सोन्याचे दिस आज आले आहेत महिलांच्या आयुष्यात. लिहिला शिवरायांवर पोवाडा, लिहिला शिवरायांवर पोवाडा, जनजागृती व्हावी मनात. तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांचं कार्य अतिशय अद्वितीय आहे आणि म्हणून लिहिला शिवरायांचा पोवाडा, जनजागृती व्हावी मनात. शिवकार्याची प्रेरणा, सोहळा केला तो पुण्यात, सोहळा केला तो पुण्यात. तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही 3 गुरु मानले, तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि तात्यासाहेब ज्योतिबा फुले, खऱ्या अर्थानं हे महामानव मानवाच्या उद्धाराकरता प्रयत्न करत होते. आणि म्हणूनच शेवटच्या ओळी ठेवतो, वंदन हे थोर युगंधरा गुरु तुम्ही भीमरायांचे, वंदन हे थोर युगंधरा गुरु तुम्ही भीमरायांचे. सत्य धर्म मांडियले नियती बोल तुमचे, नियती बोल तुमचे. तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंनी सत्य धर्म आणला. तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंनी जीवनामध्ये प्रगती साधली. या अंधारामध्ये मशाली पेटवल्या आणि तुमच्या आमच्या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं प्रगतीची साधने निर्माण केली. त्या तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंना मी माझ्या काव्यरूपाने वंदन करतो. नमस्कार.